मुंबईतील शिवसेनेची गुंडगिरी पुन्हा एकदा उघड झालेली आहे। हा प्रकार जो आपण आता बघणार आहोत तो गोवंडी भागातला आहे। गोवंडीमध्ये शिवसेनेचा उपविभाग प्रमुख अविनाश राणे याने गाड्या दुरुस्ती करणाऱ्या कामगारांना मारहाण केल्याचा आरोप या कामगारांनी केलेला आहे। या कामगाराच्या मालकाकडे राणे यांना 15,000ची मागणी केलेली होती, ती दिली नाही म्हणून आपल्या शिवसैनिकांसह राणेनं लोखंडी सळईनं 2 कामगारांना मारहाण केली। त्यावेळी गॅरेजचा मालक हजर नव्हता। मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र पोलीस या प्रकरणी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप कामगारांनी केलेला आहे। उप विभाग प्रमुख अविनाश रानी जी का कहना है कि अगर इधर गैरेज का काम करना है तो उनको दर महीने के हिसाब से 5,000 रुपये देना है। उनकी मांगनी के हिसाब से मैंने नहीं दिया तो मेरी अनुपस्थिति में मैं किसी काम से गया हुआ था तो आए वो अपने साथियों के साथ और मेरे जो काम करने वाले वर्कर हैं उनके साथ मारपीट की और मेरा सामान सब गैरेज के बाहर फेंक दिया। 28 तारीख को गोवंडी पुलिस स्टेशन में इसकी कंप्लेंट हुई है, पर पुलिस स्टेशन में की तरफ से कोई रेस्पॉन्स नहीं है, कोई गतिविधि नहीं है, उनको अच्छे से ट्रीटमेंट दिया जा रहा है और कोई कार्रवाई नहीं हो रही है। राणे यांच्या विरोधात तक्रार करणारे रिंकेश झा आपल्यासोबत फोन लाइनवर नाहीत। रिंकेश जी, आखिर क्या मामला हुआ था? 15,000 रुपए अविनाश राणे ने लिए ऐसा आरोप लगाया जा रहा है, ये पैसे किससे लिए थे? सर, ये पैसे मैंने दिए थे। अविनाश राणे जो शिवसेना के उप विभाग प्रमुख हैं, वहाँ के लोकल नेता हैं, उनकी गतिविधियां ऐसी हैं कि आम जनता को जीना मुश्किल है। मैं एक राजकीय पक्ष का वार्ड अध्यक्ष होने के नाते फिर भी उनको इतना वो नहीं आया और मेरे ही धंधे पे आके कई बार पैसे मांगनी करते हैं। नहीं, पैसे आखिर क्यों मांगे उन्होंने? वहाँ गैरेज चलाना है, मुझे मेरा गैरेज का काम चालू किया, गैरेज चलाना है तो उनको पैसा देना है दर महीने 5,000 के हिसाब से। क्या आप अकेले हैं जिनसे पैसे मांगे जाते हैं या और भी कई लोग हैं जिनसे पैसे मांगे जाते हैं? अभी मैं किसी राजकीय पक्ष से जुड़ा हूं तो मुझे उनसे मैंने पुलिस स्टेशन पहुंच गया। बाकी के गरीब लोग जो हैं, आम जनता है, वो पुलिस स्टेशन तक नहीं पहुंचती उनके खिलाफ, उनकी दादागिरी के खिलाफ। मेरी एफआईआर लेने के लिए पुलिस स्टेशन को 2 दिन लगे। 27 तारीख का इंसिडेंट है, 28 तारीख को जाके उन्होंने एफआईआर ली और 28 तारीख को एफआईआर होने के बाद भी अभी तक ढील बोल है। और वो खुद मानता है अविनाश राणे कि मैं उनके यहाँ गया था, रिंकेश जी के यहाँ, ऐसा बोलता है और खुद लेटर लिख के भेज रहा है कि मेरे को पुलिस स्टेशन सहयोग कर रही है। ऐसा है, उनके लेटर हेड पे है मेरे पास। अच्छा, सीसीटीवी में हम लोग कुछ तस्वीरें देख रहे हैं, धुंधली सी नजर आ रही है, जिसमें एक व्यक्ति जो है दूसरे बंदे को लात मारता नजर आ रहा है। सफेद शर्ट में ये जो बंदा है, क्या यही राणे है? यही अविनाश राणे जी हैं जो शिवसेना के उप विभाग प्रमुख हैं। आपल्यासोबत अविनाश राणे देखील आहेत ज्यांच्यावर हा आरोप लागलेला आहे। अविनाश जी, आपण ऐकतोय रिंकेश झा यांनी तक्रार केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्याकडनं दर महिना 5,000 रुपये मागत होतात आणि पैसे दिले नाहीत म्हणून तुमच्यावर मारहाणीचा आरोप लागलाय। सीसीटीव्हीची दृश्य त्यांनी दिलेली आहेत। बरोबर आहे, पण ते जी प्रकरण जे आहे हे प्रकरण त्याच जागे संदर्भातलं आहे। जी जागा रिंकेश कुमार झा जो म्हणतोय की त्यांनी तिथे बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या जागेचे मालक राजीव गुप्ता हे माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांना मी तिथे सहकार्य करतोय त्या ठिकाणी जागे संदर्भात, आणि माझं त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे रिंकेश झा आणि त्याच्या भावाला ती जागा तिथे काही बळकावता आली नाही एवढे वर्ष, म्हणून माझा काटा काढण्यासाठी त्यांनी हा सगळा बनाव केलेला आहे। पण सीसीटीव्ही दृश्यांमध्ये तुम्ही कामगारांना मारहाण करताना दिसतायत आणि याच प्रकरणावरून त्यांनी तक्रार देखील दाखल केली। बरोबर आहे त्यांचं म्हणणं। त्या ठिकाणी 10 ते 15 दिवसापूर्वी मी 3 वेळा सदर जागेवर जाऊन तिथे असलेला जो गॅरेज वाला मुलगा आहे, ते 2-3 जण, त्यांना समजूत दिली होती, माझ्याबरोबर ते जागेचे मालकही होते, की या जागेवर तुम्ही अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने कुठलेही काम करू नका, कारण पाठीमागे असलेल्या प्लाझ्मा सेंटरला त्या ठिकाणावर रस्ता द्यायचा आहे। त्या ठिकाणी प्रकारची बोलणी प्लाझ्मा सेंटर महानगरपालिका एम पूर्व यांच्याकडे सुरू आहेत। अशा प्रकारची संपूर्ण समज देऊन सुद्धा पुन्हा जाणून बुजून त्या ठिकाणी तो गॅरेजवाला तिथे ठेवून
रिंकेश कुमार त्या ठिकाणी जागा बळकावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिथे झालेल्या झटापटीमध्ये त्या CCTV फुटेजमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत. परंतु त्यापूर्वी त्यांनी तिथे आम्हाला शिवीगाळ केलेली आहे. तिथे CCTV मध्ये आलेले नाही आहे. रिंकेश जी, क्या ये सही बात है आपने गाली गलौज की थी अविनाश राणे जी के साथ, और जो बता रहे हैं वो बात सही है? क्या आपने ये गैरेज हथियाने की कोशिश की थी? रिंकेश झा यांचा फोनवरचा संपर्क तुटलेला आहे. अविनाश राणे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. राणेजी, हा प्रकार नेमका काय आहे? तुमच्यावर आरोप लावण्यात आलेले आहेत. रिंकेश झा ही व्यक्ती नेमकी कोण आहे? आणि जसं तुम्ही म्हणताय की त्यांनी गॅरेज बळकावण्याचा प्रयत्न केलेला होता, हा प्रकार नेमका काय? आणि हेलो, धरमसिंग हे दोघे जण भाऊ त्या ठिकाणी बॅनरचं काम करतात. त्यांचं बॅनरचं धंदा आहे आणि ते बॅनर ठोकण्याचं, फ्रेमिंग करण्याचं काम हा रिंकेश कुमार करतो. आणि त्या 8 महिन्यापूर्वी या दोन भावांमध्ये काहीतरी वाद निर्माण झाला आणि त्या दुकानामधून, त्या कामामधून धरमसिंग जो आहे त्यांनी ह्या रिंकेश कुमारला बाहेर काढलं आणि त्या धंद्यामधून बाहेर काढलं त्यांच्या वादामध्ये. अविनाश जी, थोड़ा सा थांबवतो. आपल्यासोबत स्वतः रिंकेश जी आहेत. रिंकेश जी, आरोप लगाया जा रहा है आपके ऊपर कि आपने गैरेज हथियाने की कोशिश की थी और अविनाश राणे इनके पास ये सारा मामला आया था, जो बोल रहा है कि आपने गैर कानूनी तरीके से इस गैरेज पर कब्जा किया हुआ है. क्या ये बात सही है? अविनाश राणे जी एक दक्ष नागरिक होने का बोलते हैं. दक्ष नागरिक होने के नाते आप किसी को भी मार करेंगे, बीएमसी की कोई रेस्पॉन्सिबिलिटी नहीं है. सारी जिम्मेदारी अविनाश राणे जी के पास है, क्योंकि शिवसेना इनके पास है. महानगर पालिका में शिवसेना बैठी है, इसलिए इनके पास ही सारी जिम्मेदारियां हैं. ये दक्ष नागरिक है, हम दक्ष नागरिक है ही नहीं है. नहीं, सारी जो जिम्मेदारी आरोप मुंबई वो की लगा रहे हैं, पास क्या है. ये आरोप सही है? मारपीट बिल्कुल गलत करने है. का मामला हम लोग अलग रखते हैं. जो आरोप उन्होंने लगाया वो ये बिल्कुल आपसे गलत पूछने है. की कोशिश कर ये रहे हैं. बोलते हैं कि मैं उनकी जगह में बैठा हूं तो बीएमसी जगह प्रोड्यूस करें अपने पेपर. अगर मैं इनकी जगह में बैठा हूं, अगर मैं कब्जा कर रहा हूं तो ये प्रोड्यूस करें पेपर अपने वहां पर. राणेजी, ते म्हणतात की कागदपत्र दाखवावीत आणि ही जागा त्यांचीच आहे म्हणून. मी तेच सांगतोय, महानगरपालिकेमध्ये हे सगळं प्रकरण माहिती आहे. पाठीमागे असलेल्या प्लाझ्मा सेंटरला तिथून रस्ता हवा आहे हे महानगरपालिकेला माहिती आहे. पूर्वमध्ये वॉर्ड ऑफिसरांकडे तशा प्रकारची बोलणी चालू आहे आणि या प्रकारची संपूर्ण माहिती काल राजीव गुप्ता जे जागेचे मालक आहेत यांनी पोलीस स्टेशनमध्ये जे सिनियर आहेत कोळेकर मिस्टर त्यांच्याकडे ही संपूर्ण माहिती दिली आहे. जागेचे पेपर त्यांच्याकडे प्रोड्यूस केलेले आहेत. हे सगळं रिंकेश कुमार झा यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. त्यांनी अजून एक आरोप लावलाय की आमदार खासदार यांचा वरदहस्त असल्यामुळे आणि शिवसेना सत्तेत असल्यामुळे तुमच्यावर कारवाई होत नाहीये म्हणून. बीजेपी पण सत्तेमध्ये आहे ना साहेब. बीजेपीचे पण आमदार खासदार आहेत, सीएम आहेत बीजेपीचे. बरोबर है. रिंकेश जी, अविनाश राणे का आप वर्जन सुन रहे हैं, इसके ऊपर आपका क्या कहना है? अविनाश जी से पूछिए कि अगर इनका वहां पर क्या है, प्लाज्मा के लिए रास्ता देना है, बीएमसी को लेना है, इनका वहां पर क्या है, ये मेरे को वहां पे क्यों आते हैं, क्यों मुझसे पैसा मांगते हैं? अगर ये बोलते हैं कि मैं पैसा नहीं मांगा, जगह का है, तो आपकी जगह है, आपकी जगह है क्या अविनाश राणे की? इनका एक ही उद्देश्य था वहां पर आने का, मेरे को इतना हरासमेंट करने का, मांगने का पैसा मांगना. इनका एक ही बात है, पैसे मांगना बस. राणेजी, पैसे मागितल्याचे आरोप होत आहेत. पैसे मागितलेत का तुम्ही? हे झूट आहे. अविनाश राणेंनी याच्या अगोदरही कुठेही पैसे मागितले नाही. याची संपूर्ण चौकशी पोलिसांनी केलेली आहे आणि या रिंकेश कुमारला माहिती आहे की अविनाश राणे जोपर्यंत या प्रकरणात आहे तोपर्यंत मला ही जागा बळकावता येणार नाही. त्यामुळे माझा काटा काढण्याच्या उद्देशाने त्यांनी व्यवस्थित प्लॅन केलेला आहे. मी रिंकेश कुमार झा यांना मी शाबासकी देईन या बाबतीमध्ये की त्याने अतिशय व्यवस्थित त्यांच्या मोठ्या भावाला बरोबर घेऊन मला बाजूला करण्याचा प्लॅन केलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना चांगलं म्हणेन. परंतु माझं जे म्हणणं आहे की पाठीमागे असलेल्या प्लाझ्मा सेंटरने वॉर्ड ऑफिसरांना त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की आम्हाला इथून जागा पाहिजे आहे. डीएमसीकडे पण ते प्रकरण आहे, त्यांच्याकडेही ती बोलणी चालू आहे. या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी करू शकता. एक शेवटचा प्रश्न अविनाशजी, तुमचं भांडण किंवा तुमचा वाद हा रिंकेश झा यांच्याबरोबर आहे, मात्र कामगारांना मारहाण करणं हे उचित होतं का? तुम्हाला याबद्दल आता खेद वाटतोय का? नाही आहे, कारण त्या जे जागेचे त्या काम करणारे जे कामगार आहेत ते पण आमचेच आहेत. त्यांना मी त्या ठिकाणी भेटून व्यवस्थितपणे संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं. तर त्यामुळे ते जे मारहाण करण्याचं हे जे म्हणतात रिंकेश कुमार, ते लोक मला भेटलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की अविनाश भाई, हमें पता नहीं था
कि ये जगह में ये इस तरह का मामला है और रिंकेश कुमार हमें इस तरह से इसमें वापर रहा है, ये हमें मालूम नहीं था। आपने हमें बता दिया, आपने हमें समझ दी, बड़े भाई की तरह से आपने 2 थप्पड हमें मारे, हमें कोई शिकायत नाही आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद अविनाश राणे तसंच रिंकेश झा या दोघांचे आभार मानतोय। दोन्ही पक्ष आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र सीसीटीव्ही मध्ये अविनाश राणे हे कामगारांना मारहाण करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि याचवरून हा संपूर्ण वाद शिवसेनेची राज्यामध्ये गुंडगिरी सुरू आहे का हा वाद नव्यानं सुरू झालेला आहे।